हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम ओम नमो चतुराक्षरा चतुर चित्त प्रबोध चंद्रा, गजानना सुरेंद्र इंद्रा, ज्ञान नरेंद्राणि जगोदा, आता वंदू जनार्दनु, जो भवभज पंचाननु, सदा प्राकृत कवीश्वर, निवृत्ती प्रमुख ज्ञानेश्वर, नामदेव चांगदेव वटेश्वर, ज्यांचे भाग्य थोर गुरुकृपा, बालकाची बोबडी वाणी, ऐकोनी संतोषे निजजननी, देवी माझी अरेख वाणी, संत सज्जनी प्रिय कर, धाव पावगा श्रीहरी, कृपा करी दिनावरी, मज उद्धरी भवसागरी, कै कृपा करेल गोविंद, कै तुटेल भवबंध, कै देखेन तो निजबोध, जैसी जीवना वेगळी मासोळी, तैसा बोधा लागे तळमळी, प्रेम पडे पराचे निमेळी, ध्यान सांभाळी सर्वथा, करीत अच्युत चिंतन, सप्रेम गैवरे मन, अट्टासे स्पंदन ऊर्ध्वश्वासे, बालकाची भोबरी वाणी, ऐकोनी संतोषे जननी, देवी माझी रेख वाणी, संत सज्जनी प्रिय कर. आज मी आपल्या सेवेसाठी प्रवचनाकरता घेतलेली ओवी ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायातील 18 नंबरची ओवी आहे. हे सारस्वताचे गोड, तुम्हीच लाविले जे झाड, तरी अवधान अमृते वाढ सिंपोनी कीजे. आज 5 मे 1942 आईचा आज वाढदिवस असतो. श्रीमती विठाबाई टन्नू यांचा जन्म आळकुटी येथे पारनेर तालुक्यामध्ये 5 मे 1942 साली झाला. त्यांचा आज 85वा वाढदिवस असल्यामुळे मी 4 शब्द त्यांच्याबद्दल सांगत आहे, तेवढं तुम्ही ऐकून घ्यावे. विठाबाईचा जन्म आळकुटी येथे झाला. वारकरी संप्रदायाची फार आवड होती. शालेय शिक्षण आळकुटी येथे झाले आणि रंगनाथ वामन टन्नू यांच्याशी तिचा विवाह झाला. अंतःकरण दयाळू होते आणि खूप कष्टाची सवय होती. कष्ट करून घरातल्या मुलींना तिने वाढवले. रंगनाथ वामन टन्नू यांच्यावर संसार केला. हरिभक्तपरायण रंगनाथ टन्नू यांच्याबरोबर तिने भगवत भजनाला सुद्धा साथ दिली. आणि हे सारस्वताचे गोड, तुम्हीच लाविले जे झाड, तरी अवधानामृते वाढ सिंपोनी कीजे, याप्रमाणे तुम्हीच लावलेल्या झाडाला तिने खत पाणी घातले आणि तिने संसार प्रपंच चालू ठेवला. त्यांच्यानंतर सुद्धा तिने संसार प्रपंच चालू ठेवला. भुक्ती आणि मुक्ती नामा पाशी प्रत्यक्ष, चारी वेद साही शास्त्रे वदताती साक्ष, तसं नामस्मरण केलं. नामस्मरण हे परमार्थातील सर्वात श्रेष्ठ साधन आहे. राम भालू कपिकट कपटोरा, सेतु हेतु किंडन थोरा, नाम लेत भव सिंधू सुखई, करहु विचार सुजन मन माही. आता नामस्मरणाने जीव तरतो.
नामस्मरण हे जगातील सर्वात श्रेष्ठ साधन आहे. संतांच्या जवळ जायचं असेल तर नामस्मरण हे फार महत्वाचं असतं. लय दुई तोंड न करी आंघोळी, जपे नामावळी सर्व काळ. नामस्मरण हे रात्रंदिवस चालू ठेवावं लागतं. वाल्या कोळी नामानेच तरला. नामस्मरणाला फार जीवनात महत्व आहे. नामस्मरणाने वाल्या कोळी तरला. तसेच इतर साधू संतांना सुद्धा नामामुळेच महात्म्य आलं. नामस्मरणामुळे नामस्मरणामुळे चैतन्य सर्व ठिकाणी व सर्व काळी हजर असते. चैतन्याची निजधाम जे नाम ते सर्वामुखी व सर्व काळी शुभच असते. नामास काळ वेळ लागत नाही. नामा परते तत्व नाही पे अन्यथा, काया आणि पंथा जाशी जणी. नामाने महान दोषी जसे तरुण गेले तसे दुसरे कोणत्याही नामाने तरले नाहीत. वाल्या कोळी नामानेच वाल्मिकी ऋषी झाले. नामानेच गार्गिक अजामेळ यांचा उद्धार झाला. नामाने शंकराचा दाह शांत झाला. नाम अतिशय सुलभ आणि सोपे साधन आहे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची. लगती सायास जावे वनांतरा, घरी येतो सुखे नारायण. बसल्या जागेत जरी आपण नामस्मरण केलं तरी परमेश्वर आपल्याला भेटायला येतो. संत इच्छिड चरणाची माती, धावत चालती मागे मागे. भगवंत आपल्या जवळ येतो. आपल्या सानिध्याची त्याला आवड निर्माण होते. अशा तऱ्हेने नामस्मरणाचा हा महिमा फार मोठा आहे. तर आई संबंधी बोलायचं होतं. तर आईच्या वाढदिवसानिमित्त काही 4 शब्द सांगायचे होते. तर आई आपल्याला जन्म देते. लहानपणापासून मोठं होईपर्यंत किंवा तरुणपण येईपर्यंत, लग्न होईपर्यंत ती आपला सांभाळ करते. तर जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देव हो आणि अतिथी देवो भव असे 4 प्रकारचे देव मानले गेले आहेत. आईची सेवा करताना मागे पुढे बघू नका. आईची सेवा सदैव करा. परमेश्वर तुम्हाला कधी कमी पडून देणार नाही. म्हणून मातृदेवो भव म्हटले आहे. आईचं ऐकलं तर जगामध्ये किंमत असते. तुम्ही जर बाहेर समाजात मान मिळावा म्हणून जर आईचे हे केलं, दुसऱ्यांची सेवा केली आणि आईकडे लक्ष दिलं नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही. मातृदेवो भव, पितृदेवो भव, वडिलांची सेवा करा. अतिथी देवो भव आणि आचार्य देवो भव. अतिथी देवो भव म्हणजे येणाऱ्या पाहुण्यांना त्यांचं आनंदाने स्वागत करावं, त्यांना काही जेवायला द्यावं, न जेवता कधी पाठवू नये. आणि आचार्य देवो भव म्हणजे ब्राह्मणाची पूजा करा, गायीची पूजा करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये आईला देव मानले आणि आकाशाचा जरी कागद केला आणि समुद्राची शाही केली असं म्हणतात, तरी पण आईपणा कधी हे होत नाही. तरी आणि 1000 पित्यापेक्षा एक माता श्रेष्ठ असते असं म्हटलं जातं. म्हणून ह्या मातेला पृथ्वी इतकाच मान द्यावा किंवा पृथ्वीला सुद्धा माते इतकाच मान द्यावा असं आहे. आईची सेवा ही सगळ्यात महत्वाची सेवा असते आणि शेवटची सेवा ही तर फार महत्वाची असते. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. म्हणून नामस्मरण किंवा आईचं स्मरण हे सतत ठेवा. आईने आपल्याला हातपाय दिले, आपल्याला जन्म दिला, आपल्याला लिहायला वाचायला शिकवलं किंवा आईने आपल्या जन्मभर आपली सेवा केली. आता तिची सेवा करायची मूल होऊन असं माझं म्हणणं आहे. आता